नमस्कार. या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये NDAचा शर्ट ओढण्याच्या नादामध्ये संजय राऊत यांचा लंगोट सुटला आणि लंगोट सुटल्यानंतर आता संजय राऊत म्हणतायत की आमची इज्जत गेली नाही, आमची इज्जत आहे तशीच आहे. अहो राऊत, कालपर्यंत तुम्ही NDAचं क्रॉस वोटिंग होणार, आमच्या आणि NDA मध्ये फक्त 40 खासदारांचा फरक आहे, 40 मतांचा फरक आहे असं म्हणत डंका पिटवत होता, डिंडोरा पिटवत होता. जवळपास आता 150 जागांचा फरक NDA मध्ये आणि UPA मध्ये स्पष्ट झालाय आणि तुमचे खासदारांनी क्रॉस वोटिंग केलेलं आहे. तुमच्या सोबत असलेले खासदार देखील तुम्हाला टिकवता आले नाही. हे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर स्पष्ट झालंय. असं असताना आमचा लंगोट सुटला तरीही आमची इज्जत शाबूत आहे, अशा पद्धतीचा केविलवाणी प्रयत्न संजय राऊत यांच्या मार्फत केला जातोय. खरं तर राहुल गांधी यांच्या नेतृत्वात उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली, परंतु या निवडणुकीत राहुल गांधी योजनेमध्ये किंवा व्यवस्थेमध्ये कुठेही नव्हते. काल ते सैरावैरा पळताना सोशल मीडियावर आम्ही बघितले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रानं या निवडणुकीत सर्वाधिक साथ NDAला दिल्याचं स्पष्ट दिसतंय. जवळपास सर्वाधिक पाठिंबा महाराष्ट्रातून उपराष्ट्रपती पदासाठी CP राधाकृष्णन यांना मिळालेला आहे. परंतु संजय राऊत यांची अवस्था अशी झाली आहे की आपलं लंगोट पूर्ण सुटून गेलं तरी आमची इज्जत गेली नाही असं म्हणत ते ढोल वाजवतायत. माझा संजय राऊत यांना सवाल आहे, कालपर्यंत तुम्ही बडबड करत होतात की आमच्यामध्ये फक्त 40 खासदारांचा फरक आहे, 40 मतांचा फरक आहे. जवळपास 150 मतांचा फरक काल अनुभवला गेलेला आहे आणि फक्त 300 खासदार तुमच्या सोबत आहेत आणि 15 खासदार जे पूर्वी UPA सोबत होते ते NDA सोबत आल्याचं देखील या निवडणुकीमध्ये स्पष्ट झालंय. तरी देखील संजय राऊत यांचं असं म्हणणं आहे की या निवडणुकीमध्ये कुठेही क्रॉस वोटिंग झालेलं नाही. क्रॉस वोटिंग कसं झालं हे देशानं बघितलेलं आहे आणि कशा पद्धतीनं संजय राऊत असतील, उभाटा असतील, पवार गट असतील यांची दारुण अवस्था झाली आहे, हे देखील महाराष्ट्राने आणि देशाने बघितलेलं आहे. खरं तर संजय राऊत यांना देवेंद्रजींवर टीका करण्याचा अधिकार नाही. देवेंद्रजी काय आहेत, देवेंद्रजींचं नेतृत्व काय आहे हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलंय. 2019 ला ज्या देवेंद्रजींच्या पाठीमध्ये खंजीर खोपून तुम्ही त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला होता, ते पुन्हा उभे राहिलेत आणि विधान परिषद निवडणूक असेल, राज्यसभा निवडणूक असेल, या निवडणुकीमध्ये देवेंद्रजींची जादुई कांडी ही महाराष्ट्रानं बघितली. आता देखील उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत देवेंद्रजींचं नेतृत्व काय आहे, देवेंद्रजी कशा पद्धतीनं काम करतात आणि देवेंद्रजींचा करिश्मा काय आहे हे संजय राऊत तुम्ही देखील अनुभवलेला आहे. त्यामुळं देवेंद्रजींवर टीका करताना 10 वेळेला विचार करा. राज्यसभेच्या निवडणुकीत तुम्ही फक्त अर्ध्या मताने निवडून आलात, अर्ध्यापेक्षा जास्त मत तुम्हाला मिळालेलं नाही आणि येणाऱ्या 3 वर्षामध्ये तुम्हाला पुन्हा राज्यसभा मिळणार नाही. तुम्हाला राज्यसभा मिळवण्यासाठी राहुल गांधीकडे जावं लागणार आहे. राहुल गांधींकडे गेल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. त्यामुळे देवेंद्रजींवर बोलताना 10 वेळेला विचार करा. खरं तर संजय राऊत हे खंडोजी खोपडेची औलाद आहेत का असा माझा सवाल आहे. ज्या खंडोजी खोपडेनं स्वराज्य द्रोह केला होता, छत्रपती शिवाजी महाराजांसोबत द्रोह केला होता, त्याच पद्धतीनं संजय राऊत हे महाराष्ट्रद्रोही आणि देशद्रोही आहेत. संजय राऊत हे खंडोजी खोपडेची औलाद आहेत का असा माझा थेट सवाल आहे. काय भाषा वापरतायत,
की आपल्या देशामध्ये देखील अराजकता निर्माण होईल? अहो संजय राऊत, हा देश स्वामी विवेकानंदांचा आहे, हा देश महात्मा गांधींचा आहे, हा देश पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसारख्या सक्षम नेतृत्वामध्ये आहे. या देशामध्ये अशा पद्धतीची अराजकता कधीही वाहणार नाही. जे तुमच्या ओठावर आहे, जे तुमच्या पोटात आहे, ते आज ओठावर आलं. हा तुमचा इशारा आहे की ही तुमची इच्छा आहे? तुम्हाला काय नेपाळ सारखी परिस्थिती भारतामध्ये घडून आणायची का? तुम्हाला ही तुमची भावना त्या खंडोजी खोपडे सारखी तुमची ही भावना आहे. स्वराज्यामध्ये द्रोह झाला पाहिजे, महाराष्ट्रामध्ये द्रोह झाला पाहिजे, अशा पद्धतीची तुमची सुप्त इच्छा आहे. परंतु तुमची ही सुप्त इच्छा कधीही पूर्ण होत नाही. महाराष्ट्र आणि हा देश सक्षम आहे. तुम्ही कितीही प्रकारे या देशामध्ये आग लावण्याचा प्रयत्न केला, महाराष्ट्रामध्ये आग लावण्याचा प्रयत्न केला, तरी या आगीमध्ये तुमचं तोंड भाजल्याशिवाय राहणार नाही. या देशामध्ये इथली जेन झी ही जेन झी नाही, तर जेन मोयम आहे. जेन एम म्हणजे जे मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर विश्वास ठेवणारी इथली जनरेशन आहे. त्यामुळे इथे जेन झी नाही, तर जेन एम आहे, आणि तो एम फॉर मोदी आहे, आणि मोदीजींवर इथल्या तरुण पिढीचा विश्वास आहे. आपल्याला आठवत असेल 2014ला सर्वाधिक जास्त मतदान तरुणाईनं पंतप्रधान एम आहे आणि एम फॉर मोदी. त्यामुळे संजय राऊत यांनी अशा पद्धतीनं कितीही चिथावणीखोर वक्तव्य केली, कितीही आगडोंब माजवण्याचा प्रयत्न केला, तरी देशामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा आगडोंब माजणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.